नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत डिव्हिजनचे काही एक्झाम्पल दिलेले आहेत. डिवायडिंग अ 2 डिजिट नंबर बाय अ सिंगल डिजिट नंबर. आता आपण 2 डिजिट नंबरला सिंगल डिजिट नंबरनं डिवाइड करून बघूयात. इथे मी काही एक्झाम्पल्स लिहून घेतलेले आहेत. आता आपण हे 2 डिजिट नंबरला 1 डिजिट नंबरनं डिवाइड कसे करायचं ते बघूयात. फर्स्ट एक्झाम्पल लिहून घेऊयात. 36. आता इथं 36 जे नंबर आहे ते काय आहे, डिव्हिडंट आहे. आणि जो नंबरनं आपण त्याला डिवाइड करणार आहे त्याला काय म्हणायचं, डिवायझर. आता आपण सॉल्व करत जाऊयात. तर 5चं टेबल म्हणायचं. 5च्या टेबलमध्ये 36 कधी येणार आहे, तर 36 तर नाही आहे, तर त्याच्या खालचा नंबर येतो का पाहायचा. 5चा टेबल म्हणत जायचं. 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20, 5 5 25, 5 6 30. तर 5 7 35. तर 35 हे 36पेक्षा काय लहान आहे. तर आपण आता नंबर घेऊया आणि हा नंबर वरच्या नंबरमधून सबट्रॅक्ट करायचा, म्हणजेच मायनस करायचं. 6 - 5 1, 3 - 3 0. म्हणजे तिथं रिमाइंडर तुम्हाला किती मिळाला, 0. आणि जो वरचा नंबर आहे तो काय असणार आहे, क्वेश्चन. आता इथं आपण लिहूया, यामधील डिव्हिडंट कोणता आहे, तर 36. ठीक आहे. डिवायझर म्हणजे ज्या नंबरने आपण डिवाइड करणार आहे तो नंबर म्हणजे डिवायझर. डिवायझर काय आहे, 5. त्यानंतर काय आहे, क्वेश्चन. जो वरती तुमचा नंबर आलेला आहे तो काय आहे, क्वेश्चन. किती आहे, 7. आणि खाली जो राहिलेला आहे तो काय आहे, रिमाइंडर. तो किती आहे, 1. अशा प्रकारे आपण बाकीचे एक्झाम्पल सॉल्व करून घेऊया. तर सेकंड एक्झाम्पल बघूयात. सेकंड काय आहे, 4 52ला डिवाइड करायचं. ठीक आहे. 4चा टेबल म्हणायचं. 4 4 16, 4 5 20, 4 6 24, 4 7 28, 4 8 32. आता इथं बघा, 4 10 40 येते, म्हणजेच काय हे जास्त होतं. तर मग आपण एक एक नंबरला डिवाइड करून बघूया. पहिला काय करूया, 4 5ला डिवाइड करूया. 4 1 4. तर 5 - 4 किती येणार आहे, 1. त्यानंतरची स्टेप काय, हा नंबर तुम्ही काय करायचं, खाली साईडला लिहून घ्यायचं. आता हे 2 डिजिट नंबर आपण काउंट करायचं, किती झालेलं आहे, 12. तर 4च्या टेबलमध्ये 12 नंबर येतो. तर 4 3 12. 12 - 12 किती आला, इथं 0. परत इथं तुम्ही लिहू शकताय, हा आहे क्वेश्चन, हा आहे रिमाइंडर. बाकीचे तर तुम्हाला हा माहितीच आहे, हे डिव्हिडंट आणि ह्याला म्हणायचं डिवायझर. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही बाकीचे एक्झाम्पल सॉल्व करून झाल्यानंतर असं पद्धतीने लिहून घेऊ शकता. ठीक आहे. थर्ड एक्झाम्पल बघूयात. 44ला 3नं डिवाइड करायचं. आता इथं 3च्या टेबलमध्ये तर 44 येत नाही. 3 10 30 येतं, म्हणजे खूपच गॅप येतो. त्यामुळे आपण एक एक नंबरला डिवाइड करू. 3 1 3. तर 4 - 3 किती येते, 1. परत नेक्स्ट नंबर आपण इथं साईडला लिहून घ्यायचं. किती नंबर झाला, 14. त्यानंतर आता 3च्या टेबलमध्ये 14 येतो का, नाही. तर 3 4 12 येतं. 3 5 15 येतं. तर आपण काय घ्यायचं, 3 4 12 घ्यायचं. तर इथं सबट्रॅक्ट केल्यानंतर आपल्याला 4 - 2 2, 1 - 1 0. आपल्याला इथं रिमाइंडर किती आहे, 2. अशाच प्रकारे तुम्ही इथं एक्झाम्पल सॉल्व करून लिहून घेऊ शकता. आता मी काही सारखं लिहून देत नाही, आपण आता बाकीचे एक्झाम्पल सॉल्व करून घेऊयात. तर ते तुम्ही लिहून दाखवू शकता. 4 36. आता इथं 4च्या टेबलमध्ये 36 आहे. किती आहे, 4 4 16, 4 5 20, आहे की नाही. 4 8 32 येते. तर 4 9 36, आहे की नाही. 4 9 36. आपण इथं घेऊयात 4 9 36. आपल्याला इथं आला हा क्वेश्चन. मी आता फक्त इनिशियल नेम लिहिते इथं, क्वेश्चन, रिमाइंडर. बाकीचं तर तुम्हाला माहितीच आहे इथं, त्यामुळे तुम्ही लिहून काढू शकता. नेक्स्ट 5th वन काय आहे, 8नी 92ला डिवाइड करायचं. 8च्या टेबलमध्ये 92 येत नाही, तर आपण पहिला 9नं डिवाइड करू. 8 1 8. सबट्रॅक्ट केल्यानंतर 9 - 8 किती आलं, 1. परत 8च्या टेबलमध्ये 12 आहे का, नाही. 8 2 16, म्हणजे खूप जास्त होतं. तर आपण काय करायचं, 8 1 8च घ्यायचं परत. तर 12 - 8 किती येणार आहे, 4. हा आहे क्वेश्चन
हा आहे रिमाइंडर. ठीक आहे. तर नेक्स्ट 6th वन बघूयात आपण. 6नी 85ला डिवाइड करायचं आहे. परत 6 वन जा 6, 8 - 6 किती आलं 2, तर आलं 25. आता 6 4 जा 24 बरोबर. तर सबट्रॅक्ट केल्यानंतर 5 - 4 किती आलं 1, 2 - 2 0. हा आहे तुमचा रिमाइंडर, ते आहे तुमचा क्वेश्चन. ठीक आहे. अशा प्रकारे आपण आता हे सॉल्व करून घेतलेले आहे. आता 7th नंबर काय आहे बघा. 4नी 84ला डिवाइड करायचं आहे. परत 4च्या टेबलमध्ये 8 आहे. 4 2 जा 8, सबट्रॅक्ट केल्यानंतर 8 - 8 0. नेक्स्ट नंबर लिहून घ्यायचा 4, 4 1 जा 4, मायनस केल्यानंतर काय आला रिमाइंडर 0. ठीक आहे. क्वेश्चन 21. आता 8th वन बघूया. 8th वन काय आहे. 5नी 75ला डिवाइड करायचं. परत 5 1 जा 5, 7 - 5 किती आलं 2. नेक्स्ट नंबर 5 आपण इथं राईट करायचं आहे. किती आलं 25. 5 5 जा 25, मायनस केल्यानंतर तुमचा रिमाइंडर किती आला 0. क्वेश्चन किती आला 15. नेक्स्ट 9th वन. 9th वन काय आहे. 7नी 92ला डिवाइड करायचं. परत 7 1 जा 7, 9 - 7 2. नेक्स्ट नंबर लिहिला 2, 7 3 जा 21. परत इथे सबट्रॅक्ट करूया. सबट्रॅक्ट केल्यानंतर काय नाही 2 - 1 1, 2 - 2 0. इथं तुमचा रिमाइंडर 1. क्वेश्चन आहे 13. 10th वन बघूयात आता आपण. काय आहे. 6नी 18ला डिवाइड करायचं. आता 6पेक्षा 1 काय आहे लहान आहे, तर आपण पहिला काय करूया 0 न करूया. 6 0 जा 0, 1 - 0 1. नेक्स्ट नंबर आहे 8. तर 6 2 जा 12, 6 3 जा 18. तर इथं सबट्रॅक्ट केल्यानंतर आपल्याला रिमाइंडर परत क्वेश्चन 3, 6 3 जा 18. अशा प्रकारे आपण आता 10पर्यंत एक्झाम्पल सॉल्व करून घेतलेलं आहे. अजून 2 आहेत ते आपण सॉल्व करून घेऊया. 2नी 24ला डिवाइड करायचं. 2 1 जा 2, मायनस केल्यानंतर काय येतं 0. परत नेक्स्ट नंबर 4 लिहून घ्या. 2 2 जा 4. परत सबट्रॅक्ट केल्यानंतर 4 - 4 0. हा तुमचा आहे रिमाइंडर, हा तुमचा आहे क्वेश्चन. ठीक आहे. नेक्स्ट 12th वन. हे आहे 11th. परत 12th वन एक्झाम्पल काय आहे. 3ने 99ला डिवाइड करायचं. 3च्या टेबलमध्ये 9 आहे. 3 3 जा 9, मायनस केलं 0 आलं. परत नंबर लिहून घेतला. अगेन 3 3 जा 9, सबट्रॅक्ट केल्यानंतर काय आलं तुमचा रिमाइंडर 0. क्वेश्चन आला 33. अजून एखादं एक्झाम्पल आपण बघूया. 4नी 65ला डिवाइड करून बघूया. ठीक आहे. आता इथं 4 काय आहे इवन नंबर आहे, 5 ऑड नंबर आहे. तर रिमाइंडर आपला इथे किती येतो आहे बघूया. तर 4 1 जा 4, 6 - 4 किती आलं 2. तर आणि 4 6 जा 24, मायनस केलं किती आलं 1. रिमाइंडर किती आला 1. क्वेश्चन आला 16. ठीक आहे. अजून एक एक्झाम्पल बघूया आपण. आपण काय करूया. 3नी 36ला डिवाइड करूया. 3 1 जा 3, सबट्रॅक्ट केल्यानंतर आलं 0. नेक्स्ट नंबर राईट केला इथं. 3 2 जा 6, परत सबट्रॅक्ट केल्यानंतर आलं किती 0. हा आहे तुमचा रिमाइंडर, हा आहे तुमचा क्वेश्चन. अशा प्रकारे आपण आता एक्झाम्पल सॉल्व करून घेतलेले आहेत.